आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भाऊ सगळं सामान मिळेल ना तुमच्याकडे? हा, कुठल्याच गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे ना बहिणीच्या दवाखान्यात। दादा, गावातला सगळ्यात बेस्ट दवाखाना आमच्या वहिनींचा झाला पाहिजे काय? अहो तुम्ही काळजीच करू नका, सगळं सामान आपल्याकडे मिळतं एकदम बेस्ट क्वालिटीचं, काही टेन्शनच नाही। आणि तुम्ही जसं म्हणताय ना तसं प्रत्येक सामान आमच्याकडे आहे। भाऊ यादी परत एकदा बघा आणि नक्की सांगा मिळेल का नाही ते। लिस्ट बघितली मी। अहो सर, हाच व्यवसाय करतो मी आणि तुम्हाला प्रत्येक वस्तू मिळणार आहे। झालं तर मग सांगा कुठे गेलं हे सामान? अहो तुम्हाला कुठेच नाही यायचं, होम डिलिव्हरी। होम डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला तुमचं सामान घरपोच मिळणार। काय सांगता दादा, हे भारीच आहे की। म्हणजे एकदा का सामान घरात आलं की लगेच दवाखान्यात टाकतो। एक काम करतो, तुम्हाला कोटेशन पाठवतो। हो म्हणजे कुठल्या वस्तूला किती किंमत लागते ते। हा मी आता लगेच सांगतो तुम्हाला किती लागतात ते। हे काय जास्त काहीच नाही, फक्त 2 लाख रुपये। काय 2 लाख? एवढं पैसे? खरंच एवढं महागाचं सामान आहे काय? अहो सर, हे क्लिनिकसाठी लागणारे इम्पोर्टेड सामान आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट। तर तेवढा खर्च लागणारच ना, आणि तसा पण मी तुम्हाला डिस्काउंट देणार आहे, आणि डिस्काउंट देऊनच एवढे पैसे होत आहेत। तुम्ही सांगा म्हणजे कधी सामान पाहिजे ते लगेच आणून देतो। आम्हाला जरा वाईज पैसे जमवायला वेळ पाहिजे होतं। एक काम करा, तुमचा नंबर देऊन जावा, आम्ही तुम्हाला फोन करतो। अहो काय, मला वाटलं तुम्हाला लगेच सामान पाहिजे म्हणून आलो होतो मी। नाही, आम्हाला लगेचच पाहिजे होतं, पण आम्हाला माहित नव्हतं ना ह्याला एवढं पैसे लागतील, त्यामुळे वाईज जरा पैसे जमवायला वेळ पाहिजे होता। मी एक काम करतो, ही लिस्ट आहे ना माझ्याकडे ठेवतो, आणि तुमच्याकडे पैसे आले की सांगा, फोन करा मला, लगेच सामान घेऊन येतो। हां, येतो, नमस्कार। अरे दादा, अरे या माणसानं तर बॉम्ब टाकलाय की। आता काय करायचं? पैसे कुठून आणायचे एवढे? दादा, आपण ही दवाखान्याची आयडिया ना पुढे ढकलू। नाही, दवाखाना तर होणारच, आता मागं नाही हटायचं, आणि आत्ता नाही ना झालं तर परत कवाच होणार नाही दवाखाना। मला काय पण करून पैसे जमावच लागतील। अरे पण कसं जमवणार आहे आपण हे? सावकाश, आता दुसरा हात। बस, आता स्क्वॉट मध्ये हळूहळू खाली बसण्याचा प्रयत्न कर। एकदम सावकाश, आपल्याला जास्त ताण नाही द्यायचा आहे। अजून एकदा। बस। तेजू, स्ट्रेच करताना सुद्धा इतर लोकांचं पाहून काहीही करायचं नाहीये। प्रेग्नेन्सीच्या दरम्यान नैसर्गिकच हातापायांना सूज असते, आणि म्हणूनच आपण हातापायांचा व्यायाम जास्त करतो। आपण पोटावर ताण येईल असं काहीही करायचं नाहीये, कळलं? हो वहिनी। बरं, आता मी जे तुला व्यायाम सांगितलेत ना, ते दिवसातनं 2 ते 4 वेळा केले तरी चालणार आहे। बरं बरं, तू आता रिलॅक्स हो आणि एक 10 मिनिटांनी पाणी पिऊन घे। तोपर्यंत मी तुझी सकाळची औषधं घेऊन येते। आलेच। दादा, अरे तू काहीच नाश्ता केलेला नाहीस, एक पण घास खाल्ला नाही। थंड झालंय ते सगळं, मी गरम करून आणू का? दादा, मला माहितीये तुला वहिनीच्या दवाखान्यासाठी आपल्याला जे सामान लागेल त्याच्या पैशाचं टेन्शन आलंय ना तुला, पण असं उपाशी राहून आणि काळजी करून पैसे उभे राहणार आहेत का? तसं नाही राजू, आता मी आपल्या जवळचे जेवढे पैसे आहेत ना त्याचा अंदाज घेत बसलो होतो। 50,000 रुपये असे उभे राहतात, 2 लाख रुपये कुठून आणू काहीच कळणं झालंय मला। तू नको ना काळजी करू, निघल काहीतरी मार्ग। तोच तर दिसना,
तुळजाच्या कॉलेजमध्ये तिच्या डिग्रीचं प्रमाणपत्र मिळण्याची तारीख जवळ आली. असं व्हायला नको तिचं प्रमाणपत्र मिळालंय आणि इकडं आपला दवाखाना तयार नाही. मला तिच्या डोळ्यामध्ये तिचं दवाखाना तयार झाल्याचं समाधान बघायचं आणि आता मी त्यासाठी काय करू शकलो नाही तर नवरा म्हणून फेल ठरेन ग मी. दादा असं काय म्हणतोस? मला माहितीये माझा सूर्यदादा कधीच फेल ठरू शकत नाही. जरा धीरधर होईल काहीतरी. पण होईल याची वाट बघण्यात अर्थ नाही. ठीक करावं लागल आणि त्यासाठी पैसा लागल. दादा मी विचारू का? मागच्या 1-2 महिन्यात आपला मोठा काहीच खर्च झालेला नाही, मग तरी पण आपल्याकडे 5-50 हजारच कसे काय उरले? मला काय वाटतं मी दुकानात जाते आणि हिशोब बघते, नक्कीच काहीतरी घोळ असेल. पण मला नाही वाटत तसं काय असेल. तरी पण तुला जायचं असेल तर हिशोब बघून ये. हिशोबाची सवय नाही सुटली पाहिजे. जातेच आज. बरं मी नानांकडे जातो, त्यांची तब्येतीची चौकशी करतो आणि मग दुकानात येतो. पण तो नाश्ता? नाही आता मला भूक नाही. जातो. काय बहिणाबाई, कसं चाललंय माहेर पण? हा तुमचं बरं आहे राव. एकीकडे आदर्श सून आणि इकडं आदर्श लेख. हा विषयच नाही ना. सगळीकडे कसं मोठं बनवून ठेवलंय स्वतःला. त्यात आता आमच्या बायकोची पण जबाबदारी घेतली म्हणतात. म्हणजे आता सगळीकडे अजून मोठेपणा मिरवायचा. चांगले. कावीळ झालेल्या माणसाला कसं अख्खं जगच पिवळं दिसायला लागतं, तसं झालंय तुझं. आणि काळजी ना मोठेपणासाठी नाही, प्रेमासाठी घेतली जाते. एवढं साधंही कळत नाही का रे तुला? आणि मी कधी अडवलंय तुला तेजूची काळजी घेण्यापासून? आता तूच सगळी काळजी घेते म्हणलं आम्हाला उरतंय काय? चालू दे तुमचंच. चांगलंच आहे की मग. कोणी का असे ना, तेजूची काळजी घेतली जाते ना, हे जास्त महत्वाचं. आणि मी तर म्हणते तुझ्यासाठी ना उत्तमच आहे. म्हणजे कसं, गावात सोडलेल्या जनावरांसारखा तू मोकाट फिरायला मोकळा, किंवा रात्र रात्र बाहेर थांबून दारू प्यायला मोकळा. शत्रू, तुझ्यासाठी हा जगातला सगळ्यात सुखाचा क्षण असेल ना रे? ए तुळजा, बस झाला. काही पण ऐकून घेणार नाही मी तुझं. काही पण बोलते का मी? अरे जनाची नाही, किमान मनाची तरी लाज वाटू दे. काल रात्री जेव्हा तू घरी आलास ना, तेव्हा दारूची बॉटल बागेतल्या झाडांमध्ये फेकून देताना मी बघितलंय तुला. शत्रू, कधीतरी खरं वाग, किंवा आपण जे करतोय ना त्याची किमान जबाबदारी तरी घे. हे बघ, थोडी टेन्शन चालू आहेत म्हणून घेतली थोडी. टेन्शन काय तुला एकट्यालाच आहे का? सगळ्यांना टेन्शन असतं. पण म्हणून काय सगळेजण घराची जबाबदारी टाकून रात्र रात्र बाहेर दारू पित नाही ना बसत? शत्रू, तुझी बायको प्रेग्नेंट आहे. तुझी 2-2 बाळ आहेत तिच्या पोटात. आणि तिच्यापाशी राहायचं सोडून तू स्वतःची मनमानी करण्यात बिझी आहेस.